नानस तालुका उत्तर सोलापूर या गावचे दत्तात्रय हरी सुखदेव विभूते यांची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा जलसंपदा मंत्री यांच्या कार्यालयात प्रशासकीय सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। निवडीचे पत्र सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी त्यांना देण्यात आले। प्रशासकीय सल्लागार म्हणून दत्तात्रय विभूते यांची निवड झाल्याने नानससह उत्तर सोलापूर तालुका सोलापूर जिल्ह्यातून सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र राज्याचे आरोग्य दूत म्हणून ओळख असणारे रामेश्वर नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष स्थापन केला आहे। सन 1987 पासून 2022 पर्यंत विभूते यांनी मुंबईतील जे समूह रुग्णालयात समाजसेवा विभाग प्रमुख या पदावर कार्य केले। तर 2022 ते 2023 या कालावधीत राज्यस्तरीय वैद्यकीय व शिक्षण औषधद्रव्य विभाग सामाजिक दायित्व पदाची जबाबदारी पार पाडली। ते गेली 35 वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील अनेक गोरगरीब गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया व इतर रुग्णसेवेतून मोठी मदत करत आहेत। त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून विभूते यांना गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। प्रशासकीय सल्लागार म्हणून माझी नियुक्ती झाली आहे। या कक्षामार्फत राज्यातील सर्व चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये नियमाप्रमाणे गरीब रुग्णांसाठी मोफत उपचार उपलब्ध करून देणार, तर गरीब व गरजू रुग्णांना सेवाभावी संस्थेमार्फत आर्थिक मदत मिळवून देणार आहे, जेणेकरून राज्यातला एकही गरीब रुग्ण पैशाअभावी उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दत्तात्रय विभूते यांनी सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।